मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने हा 7,20,कोटी रुपयाचा अर्थसंकल्प हा आम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि हा मांडत असताना साधारण संतुलित आणि आर्थिक शिस्त लावण्याचा आमचा यामध्ये प्रयत्न होता. आम्ही समाजातल्या सर्व घटकाला त्याच्यातून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा अर्थसंकल्प सादर करत असताना ज्या पायाभूत सुविधा असतात, भांडवली खर्च ज्याला आपण म्हणतो, त्यालाही आम्ही सगळ्यांनी मिळून अधिकचं प्राधान्य दिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी मधल्या काळामध्ये स्वतः त्यांनी सांगितलेलं होतं की एकंदरीतच केंद्र सरकारचा विकसित भारत हा जो काही त्यांचा मुद्दा होता, त्याच मुद्द्याला धरून आम्ही विकसित महाराष्ट्र हा अर्थसंकल्पाच्या निमित्तानं पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये तुम्ही बघितलं तर उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी व संलग्न क्षेत्र आणि त्यामध्ये सामाजिक आणि इतर क्षेत्रामध्ये पर्यटन असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, या सगळ्या घटकाला एक कशा पद्धतीनं अधिकचा निधी देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेला आहे. तुम्ही बघा, आता सध्या जगात, देशात आणि अनेक राज्यामध्ये AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला फार महत्व दिलं गेलेलं आहे. आम्ही या अर्थसंकल्पामध्ये कृषीशी संबंधित असणारं AI कृत्रिम बुद्धिमत्ताचं त्याचाही अंतर्भाव केलेला आहे. इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये देखील त्या गोष्टीचा वापर केला गेला पाहिजे म्हणून देखील आम्ही त्याच्याबद्दलचे निर्णय घेतलेले आहेत. नवी मुंबईमध्ये त्याबद्दलचं मोठं काम चाललेलं आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आणि त्याच्यावर नवीन नवीन जी काही आव्हानं जगाच्या आणि देशाच्या समोर आहेत आणि त्या आव्हानांना तोंड देण्याच्या करता त्या राज्यांनी जे काही नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत त्या स्वीकारण्याचा प्रयत्न देखील आमच्या महायुतीच्या सरकारने यावेळेचा अर्थसंकल्प सादर करत असताना केला. जाणीवपूर्वक ह्या आम्ही सगळ्यांनी मिळून विमानतळ असेल, बंदरं असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग असतील, मग ते राज्यमार्ग असतील किंवा खेड्यातले मार्ग असतील, कुठलेही मार्ग असू द्या, त्याला आम्ही अग्रक्रम दिलाय. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये मेट्रो असेल, आम्ही रेल्वे असेल, याही सगळ्या गोष्टीला आम्ही अधिकचं महत्व त्या ठिकाणी दिलंय. आणि घराचा सर्वसामान्यांना उद्याच्या 5 वर्षाच्या मध्ये घर देण्याचा मोठा कार्यक्रम हा राज्य सरकारने हातामध्ये घेतला आहे. त्याच्यामध्ये साधारण ग्रामीण भागातली 20 लाख घरं आणि शहरी भागातली 5 लाख घरं गरिबांच्या करता असा 25 लाखाचा घराचा कार्यक्रम. त्याच्यामध्ये ग्रामीण भागाकरता 15,000 कोटीची तरतूद केली, शहरी भागाच्या करता 8,100 कोटी रुपयाची तरतूद केली. अशा पद्धतीनं 23,100 कोटी रुपयाची तरतूद वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या घरांच्या ज्या योजना आहेत त्या घरांच्या योजनेच्या करता केंद्राची मदत घेऊन राज्यांनी पण त्याच्यात स्वतःचे 50,000 रुपये अधिकचे टाकायचा निर्णय घेतला आणि ते पण आम्ही आज जाहीर केलेलं आहे. आणि ही घरं ज्यावेळेस होतील, विशेषतः ग्रामीण भागातल्या घरांच्या मध्ये वर सौर ऊर्जाची पण व्यवस्था आम्ही करतोय, जेणेकरून त्या घरामध्ये राहणाऱ्या कुटुंबाला विजेचा पण खर्च येऊ नये, त्यांना मोफत वीज सोलरची त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी, अशा पद्धतीचा आमचा हा कार्यक्रम आहे. यंदा जरी आम्ही 20-25 लाख घरांच्या करता कार्यक्रम दिलेला असला तरी देखील साधारण 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काही कोटमध्ये आकडा आमचा जाईल आणि त्या पद्धतीनं घराचा कार्यक्रम देखील सर्वसामान्यांना घरं हा देखील आम्ही त्याच्यामध्ये राबवण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे.